नमस्कार, महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। विटा एमडी ड्रग्स प्रकरणात पोलिसांनी आणखीन एक मोठी धडक कारवाई केली आहे। एमडी ड्रग्सचा तयार माल विकत घेणाऱ्या दोघा आरोपींना पोलिसांनी मुंबईतून बेड्या ठोकल्यात। सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे। एमडी ड्रग्स प्रकरणातील या दोन्ही आरोपींना न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे। विटा येथील कारवे एमआयडीसी मध्ये असलेल्या गोकुळाबाई पाटील यांच्या मालकीच्या रामकृष्ण हरिमावली इंडस्ट्रीज या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी 27 जानेवारी रोजी सुमारे 30 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त केल्यामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती। या एमडी ड्रग्स प्रकरणात पोलिसांनी यापूर्वीच विट्यातील बलराज कातारी आणि गोकुळाबाई पाटील यांच्यासह रहुदीप बोरीचा, सुलेमान शेख, जितेंद्र परमार, अब्दुल रजाक सरदार पाटील या 7 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। आता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विट्यातील एमडी ड्रग्स फॅक्टरीतून तयार होणाऱ्या मालाची खरेदी विक्री करणाऱ्या 2 मुख्य आरोपींच्या मुंबईतून मुसक्या आवळल्या आहेत। पोलिसांनी या प्रकरणी मोहम्मद कयूम अकबर अली शेख वय 36 राहणार कुर्ला आणि मोहम्मद इस्माईल सलीम खान वय 45 राहणार सांताक्रूज या दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे। विटा एमडी ड्रग्स प्रकरणातील या सर्व आरोपींना मोकोका कायदा लावण्यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सूचना दिल्या आहेत। त्यामुळे या प्रकरणात आणखीन कोणता बडा मासा गळाला लागणार का, तसेच विटा परिसरातील गुन्हेगारी आणि नशेचा बाजार खरोखरच उद्ध्वस्त होणार का, याकडे आता विटेकरांचे लक्ष लागून आहे।